नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी नामदेव तात्याबा धायतडक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरूर, तालुका शेवगाव. इयत्ता 8वीच्या या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीची 2023 मधील बुद्धिमापनची प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. विद्यार्थी मित्रो, बुद्धिमापन मधला प्रश्न आहे, दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. या ठिकाणी ही सूचना 3 प्रश्नासाठी आहे. आपण 26 क्रमांकाचा प्रश्न घेत आहोत. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, यामधील जे चिन्ह दिलेले आहेत ते चिन्ह मोजायचे आहेत. पहा, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 चिन्ह आहेत. या ठिकाणी आपण काय करू, याचे 4 चिन्हांचा एक गट घेऊ. 4 1 2 3 4 1 2 3 4. आता आपल्याला प्रश्न चिन्हांच्या जागी येणारे चिन्ह शोधायचे आहेत. इथं आपल्याला असं लक्षात येईल की हे जे पहिल्या क्रमांकाचं चिन्ह आहे हे 4थ्या क्रमांकाला गेलेलं आहे आणि मग हे दुसऱ्या क्रमांकाचं चिन्ह इथं पहिल्या क्रमांकाला आलेलं आहे. म्हणून हे जे चिन्ह आहे हे इथं येईल आणि हे इथं येईल. आता पहा, इथलं जे पहिल्या क्रमांकाचं चिन्ह होतं ते पहा इथं गेलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस या मांडणीमधलं जे पहिलं आहे हे पहिलं इथं गेलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी जे येणारं चिन्ह आहे हे जे दुसऱ्या क्रमांकाचं आहे ते पहिल्या क्रमांकाला येणार आहे. याचा अर्थ आपलं जे उत्तर येत आहे ते उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येत आहे आपलं. हे पहा, याच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये पुन्हा आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे. आपण आता यातील अक्षर मोजून घेऊ. मोजताना प्रश्नचिन्ह सह अक्षर मोजून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 अक्षरांचा समूह आहे. आता आपल्याला यामध्ये आपण 5 अक्षरांचा एक गट करू. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की हे जे दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर शेवटी घातलेलं आहे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागेवर इथं तिसरं अक्षर येतंय NSE आणि हे दुसरं इथं. आता हाच क्रम कायम राहिला का पहा, इथं जे दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे N, हे पहा हे इथं नेलेलं आहे. म्हणजे इथं काय क्रम झाला पहा, MSEN हा इथं तयार झाला. आता इथं जे दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे ते इथं शेवट क्रमांकाला घेतलेला आहे. म्हणजे इथं जो क्रम तयार झाला तो काय होणार आहे, MENN. म्हणजे इथं येणार आहे E. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर होईल NNE. आणि हे आहे आपलं
पर्याय क्रमांक 3. अगदी अशाच प्रकारचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. यामध्ये आपण आता किती अंक आहेत ते मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच्यात सुद्धा 20 अंक आहेत. आपण इथं पण 5-5 अंकाचा एक गट करणार आहोत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आपल्या असं लक्षात आलंय की हा जो शेवटचा एक पूर्ण गट आहे याच्यावरून असं लक्षात येतं की याच्यामध्ये 2 1 7 4 5 हे अंक प्रत्येक गटामध्ये असले पाहिजे. तर हे जे अंक आहेत तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे पहिले 2 अंक आहेत हे पहिले 2 अंक शेवटी नेलेले आहेत. म्हणजे पहा हे पहिले 2 अंक शेवटी नेलेत म्हणजे इथं येते 5 2. म्हणजे इथं आता या अंकमालेत असलेला इथं जो 7 आहे तो 7 इथं असला पाहिजे. मग आता होईल 2 5 1 7 4. आता पहा हा क्रमित आला पहा 1 7 4. आता याच्यातले जे पहिले 2 अंक आहेत हे 2 अंक इथे शेवटी घेतलेले आहेत. म्हणजे काय झालं 4 5 इथं आलं मग 4 5 2. आता याच्यातले जे पहिले 2 अंक आहेत हे 2 अंक इथे शेवटी घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागेवर येईल 7 2 5. 7 2 5 हे राहिलं आपलं उत्तर. 7 2 5. एकोणतीसवा प्रश्न आहे. शुभ मागील आठवड्यात चतुर्भुज झाला या वाक्यातील अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. अगदी सोपा प्रश्न आहे. चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. आपण प्रश्न जर काळजीपूर्वक वाचला तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे 2 अचूक 2 उत्तर द्यायचे आणि अचूक म्हणजे बरोबर 2 बरोबर उत्तर द्यायचे. आपण जर घाईत एकच उत्तर दिलं तर नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकल. आणि चतुर्भुज होणे याचाच दुसरा अर्थ आहे कैद होणे. या ठिकाणी आपल्याला 30वा प्रश्न आहे. आशिष आदित्य यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होईल. तर आदित्यचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? आपण आता या ठिकाणी आशिषचे आजचे वय 4x मानू. आशिषचे आजचे वय 4x मानू. म्हणजे आदित्यचे आजचे वय आजचे वय 7x होईल. 7x. आता आपल्याला समीकरण मांडायचे 8 वर्षानंतर म्हणजे आदित्यचं 8 वर्षानंतर वय होणार आहे 7x अधिक 8 आणि त्यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर होईल 2:3. मग या ठिकाणी समीकरण असं मांडायचं आपल्याला 4x छेद 5x अधिक 8 8 वर्षानंतर आणि अधिक 8 आणि 8 वर्षानंतरचं गुणोत्तर आपल्याला दिलेले त्यांनी 2:3. 2:3. या ठिकाणी काय करायचं आता आपल्याला यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकारामध्ये याचा असा
आणि याचा असा गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 4x अधिक 8 बरोबर 2 गुणिले 7x अधिक 8. आता 3 आणि 4 गुणलं इथे झाले 12x अधिक 3 आणि 8 गुणलं इथे झाले 24 बरोबर 2 आणि 7 गुणलं इथे झाले 14x 2 आणि 8 गुणलं इथे झाले 16. आता आपल्याला काय करायचंय, या 14x चं पक्षांतर करायचंय. 14x या बाजूला घ्यायचे, ज्यावेळेस तो बाजू बदलील त्यावेळेस त्याला वजा चिन्ह येईल. इथे 12x असे घेतले, 14ला इथं अधिक चिन्ह होतं, इकडच्या बाजूला आल्यावर वजा झालं, वजा 14x बरोबर एकाच वेळेस मी आता हे 24 इकडच्या बाजूला घेऊन राहिलो. 24चं चिन्ह तिकडे गेल्यानंतर वजा होईल, हे 16 असेच घेतले पहिले. आता 24 तिकडे गेल्यानंतर इथं झाले वजा 24. आता वजा 14x मधून 12x गेले, इथं राहिले वजा 2x बरोबर वजा 24 मधून 16 गेले, इथं झाले वजा 8. आता दोन्ही बाजूला वजा वजा आहे, अधिक उत्तर येईल किंवा x बरोबर वजा 8 ला वजा 2 ने भागलं तर उत्तर येणार आहे 4. x म्हणजे 4, x बरोबर 4. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, प्रश्नात विचारले आदित्यचे 5 वर्षापूर्वीचे वय. आदित्यचं आपण काय म्हणलेलं आहे, आजचे वय मानलेलं आहे 7x. मग आदित्यचं आजचं वय काढू. एका x ची किंमत आहे 4, 7 गुणिले 4 बरोबर 28 वर्ष. आदित्यचं आजचं वय झालं 28 वर्ष आणि आपल्याला विचारलंय आदित्यचं 5 वर्षापूर्वीचं वय 28 वजा 5 आणि 28 वजा 5 केल्यानंतर आपलं उत्तर येईल 23 वर्ष. आदित्यचं 5 वर्षापूर्वीचं वय असेल 23. हे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. अगदी सोपा प्रश्न आहे पाहता. ईशान आराध्याला म्हणाला, तू माझ्या आईच्या ननंदेची मुलगी आहेस. आता नातेसंबंध घेताना काय करायचंय, आपण आपल्या नातेसंबंधावरून घ्यायचे आणि तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण, ईशानच्या आईची ननंद म्हणजे ईशानची झाली आत्या आणि मग ईशानच्या आत्याची मुलगी म्हणजे त्याच्या वडिलाच्या बहिणीची मुलगी म्हणजे ती झाली त्यांची भाची, ईशानच्या वडिलांची भाची. आता पुढे प्रश्न आहे पहा, खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. या ठिकाणी आपल्याला जी संख्या मालिका दिलेली आहे हिच्यामध्ये आपल्याला 2 मालिका दिसून येतात. जी पहिली जी मालिका आहे ती पहिली मालिका अशी दिसते पहा, 2, 6, 18, 54, 162. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54 आणि 54 त्रिक 162. आता दुसरी मालिका सुद्धा अशीच आहे, 3, 10, 27, 81 आणि आपल्याला काय करायचंय, चुकीचं पद ओळखायचंय, चुकीचं. तर इथं जर
3 त्रिक केलं असतं तर या ठिकाणी 9 आले असते आणि मग 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. म्हणजे आपलं जे चुकीचं पद आहे ते चुकीचं पद आहे ऑप्शन क्रमांक 2 10. त्याच्याऐवजी आपल्याला या ठिकाणी 9 पाहिजे होते. या ठिकाणी प्रश्न आहे पहा, निनाद पूर्वेकडे 5 मीटर चालत गेला, तेथून पुन्हा उत्तरेकडे 2.25 मीटर चालला, तेथे तो उजवीकडे काटकोनात वळून 5 मीटर चालला, तर मूळ ठिकाणापासून त्याचे कमीत कमी अंतर किती? विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की तो पूर्वेकडे चाललेला आहे. मग आपल्या पेपरवरची फळ्यावरची जी पूर्व दिशा आहे ती आहे आपला उजवा हात, आपल्या उजवीकडे. मग आता आपण काय करू, निनाद पूर्वेकडे चाललाय ना 5 मीटर, त्याला काय करू, इथं 5 मीटर चालायला देऊ, इथं 5 मीटर 5 मीटर. आता तेथून तो उत्तरेकडे वळलाय. उत्तर तुम्हाला माहिती आहे नकाशातली उत्तर वरची दिशा असते आणि मग नकाशातली उत्तर वरची इथं करायचं आपल्याला 2.25 मीटर 2.25 मीटर. आता ज्यावेळेस आपण आकृती बनतो त्यावेळेस काही ऍक्युरेट मापने घ्यायची, पण लक्षात आलं पाहिजे की 5 मीटर पेक्षा 2.25 मीटर कमी असते. पुढे काय म्हणले, तो उजवीकडे काटकोनात वळून 5 मीटर चालला. आता उत्तरेकडे गेलेला आहे, आपण कल्पना करायची उत्तरेकडे गेलेला आहे आणि तेथून तो उजवीकडे वळलाय, म्हणजे उत्तर दिशेला आपलं तोंड आहे. आणि आता उत्तर दिशेला तोंड असल्यानंतर आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते ती येते पूर्व. मग आपल्याला माहितीये की पूर्व म्हणजे आपल्या उजवीकडे आणि पुन्हा 5 मीटर हे अंतर घ्यायचं आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलाय, तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी अंतर किती? आता मूळ ठिकाणापासून कमीत कमी अंतर काढायचंय म्हणजे काय करायचंय आपल्याला, की हे अंतर काढायचं आपल्याला, इथून असं जे अंतर आहे हे अंतर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इथं आपल्या कल्पनेने इथं अशी अशी आकृती तयार करायची. आणि आता तुमच्या असं लक्षात आलंय की या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण बनलेला आहे आणि मग आपल्याला कमीत कमी अंतर काढायचंय. म्हणजे आपल्याला माहितीये इथं पायथ्या गोरस प्रमाणे आपल्याला कमीत कमी अंतर काढता येईल. हे 5 मीटर आहे, हे पण 5 मीटर होईल आणि हे जे अंतर आहे हे होईल 2.25 मीटर. मग आता ही हा झाला पाया, ही झाली उंची आणि हा झाला कर्ण. मग आपल्याला पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आता कर्ण वर्ग बरोबर पाया दिलेला आहे हे 5 आणि हे 5, म्हणजे हे इथपर्यंत 10 झालं, 10चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग करायचा आहे 2.25 चा वर्ग. 10चा वर्ग आपल्याला माहिती आहे 100 आहे, अधिक आता 2.25 चा वर्ग करायचा आहे. 2.25 चा वर्ग करायचा म्हणजे 225 गुणिले 225. आपल्याला माहिती आहे हे 225, आपण असं समजायचं की इथं दशांश चिन्ह नाहीये. मग 225 ने 225 ला गुणा, किंवा एक युक्ती असते पहा, ज्या संख्येच्या एक स्थानी 5 असतो त्याचा वर्ग करण्यासाठी या 5चा वर्ग 25 मांडायचा आणि या 22च्या पुढची संख्या 23 यांच्या दोघांचा गुणाकार करायचा आणि तो इथं मांडून द्यायचा. 23 गुणिले 22, 22 त्रिक 66, हातच्या आलेली 6, 22 दोन्ही 44 आणि 6 50. इथं 2 अंकानंतर दशांश चिन्ह होतं. मग उत्तरामध्ये त्याचा वर्ग करताना
4 अंकानंतर दशांश चिन्ह येईल इकडून 1 2 3 4 5 दशांश चिन्ह 0 6 2 5 5 दशांश चिन्ह 0 6 2 5. आता याची बेरीज झाली, हे 100 येतं आणि हे 5 येतं, म्हणजे 105. 105 दशांश चिन्ह 0 6 2 5. आणि आता आपल्याला एवढ्या संख्येचं वर्गमूळ करायचंय. आता एवढ्या संख्येचं वर्गमूळ करताना आता आपल्याला काय करायचंय, याचे अवयव पाडून वर्गमूळ काढायचे. आता आपण काय करायचं, या ठिकाणी एक थोडी युक्ती लक्षात घ्या की हा जो पाया आहे आणि ही उंची आहे, पाया 10 आहे आणि उंची 2.25 आहे. आपण जे पायथागोरसचं थेरम शिकलेलो आहे की 3 4 आणि 5 याच्यामध्ये ह्या दोघांची जी बेरीज आहे, ह्या बेरजेपेक्षा कर्ण लहान आहे. आता इथं जो चौथा पर्याय दिलेला आहे तो आहे 12.5, म्हणजे हे 10 आणि हे 2 याच्यापेक्षा इतका मोठा याचं उत्तर येऊ शकत नाही, म्हणजे दोघांच्या बेरजेपेक्षा, म्हणजे हा पर्याय कट झालेला आहे. आणि एकाच बाजूचा वर्ग 10 आहे, म्हणजे हा पण पर्याय कट झालेला आहे. आता 2 पर्याय राहिलेले तुम्हाला. आता तुम्ही येतं एवढ्याचं वर्गमूळ काढेपर्यंत जर चुकायची शक्यता असली तर तुम्हाला एक माहिती आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्याच्याच वर्गाच्या एकक स्थानी 25 येईल. तुम्ही याचंही उत्तर करू शकता आणि पर्याय क्रमांक 1 उत्तर देऊ शकता. आता जर तुम्हाला वेळ शिल्लक असला तर तुम्ही या 10.25 चा वर्ग करून पाहू शकता. 10.25 चा वर्ग तुम्हाला इथं गुणाकाराने याचा वर्ग काढता येईल आणि याचा वर्ग जर एवढा आला तर आपलं उत्तर निश्चितच बरोबर आहे. किंवा मग याचं काय करायचं, आपल्याला याचे अवयव पाडून त्याचं वर्गमूळ काढायचंय. पण निश्चितच आपलं उत्तर हे आहे 10.25 आहे, कारण याचा 0 आहे, म्हणजे याच्या वर्गाच्या एकक स्थानी 0 येणार आहे. हे पहिलं पर्याय याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आणि अगदी सोपं आहे. पाहता इथं दोन्ही ठिकाणी इथं टच झालेला आहे या अर्धवर्तुळाला, आणि हे काही इथं दिसत नाही तसं, त्याच्यामुळे हा पर्याय निश्चितच नाहीये. या ठिकाणी पण तसंच आहे आणि हे इकडच्या ह्या कोपऱ्यात तर हे येणारच नाहीये. त्याच्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते उत्तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी अव्यंग असून हरिण, बदके यांच्या पायांची संख्या 52 व डोक्यांची संख्या 19 आहे, तर संग्रहालयातील बदकांची संख्या असेल. आता हे अव्यंग शब्दाचं इथं काही घेणं देणं नाही, तरी पण काय केलं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचंय, एक सूत्र आहे, ते सूत्र पाठ करून ठेवा तुम्ही. सूत्र असं आहे, L/2 L भागिले 2 वजा H बरोबर 4 पायांचे प्राणी. आता L म्हणजे सोपं आहे, लेग, पाय लक्षात ठेवायचं, पाय, आणि H म्हणजे डोकं, हे असं लिहून ठेवायचंय. आता आपल्याला इथे दिलेलं L किती दिलेलं आहे, L पायांची संख्या 52. इथं घ्या 52 भागिले 2 वजा H डोक्यांची संख्या H 19. इथं घ्या 19. आता 52 ला जर 2 ने भागलं, बेक बे बे 2 4 खाली 1 उरला आणि बेस आहे 26 आले. आणि 26 मधून 19 वजा करायचे आहेत आपल्याला. 26 मधून 19 गेले 7 आणि 7 आहेत 4 पायांचे प्राणी. आता पहा त्यांनी पण काय केलेलं आहे, पहा 1 नंबरला उत्तर 7 दिलेलं आहे. 1 नंबरचं ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर असेल त्यावेळेस आपण कधी पण खात्री करायची, 1 नंबर, अरे आपल्याला वाटेल 7 आले,
पण त्यांनी आपल्याला 7 विचारलंच नाही, त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे बदकांची संख्या. आणि बदकाला तुम्हाला माहिती आहे बदकाला 2च पाय असतात. मग आपल्याला आता 2 पायाची प्राणी काढायचे. आता कशी काढायची 2 पायाची? कारण सगळे जे प्राणी आहेत ते 19 दिलेले आहेत तुम्हाला. आणि मग 19 प्राण्यांमधून जे 4 पायाचे आहेत ते 4 पायाचे 7 प्राणी वजा करा. आणि 4 पायाचे 7 प्राणी वजा केल्यानंतर 19 मधून 7 गेल्यानंतर 12 उरतील. आणि हे 12 आपलं उत्तर आहे बदकांची संख्या. आता जर आपल्याला याचं टॅली करून पाहायचं असलं तर 12 बदक आहेत आणि 12 बदकाचे 24 पाय झाले. आणि 7 काय काढले होते आपण? 7 आपण हरणी काढले होते. त्या हरणांचं जे 7 हरणांचे पाय 28 होतील. आणि 24 आणि 28 ही आपल्याला जी उदाहरणात दिलेली संख्या आहे ती आहे 12. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडलेलं आहे, बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे वेन आकृतीवरील प्रश्न. हे प्रश्न क्रमांक ही जी आकृती आहे ही 36 आणि 37 साठी आहे. खालील आकृतीत एका शाळेतील खेळाडूंची संख्या दिलेली आहे. त्याचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायात निवडा. बुद्धिबळ खेळणारे, क्रिकेट खेळणारे, हॉकी खेळणारे. पहा, जर कोणी नवीन असेल तर वेन आकृती हे जे चौकोनात आहेत ते हॉकी खेळणारे आहेत. या आकृतीमधले क्रिकेट खेळणारे आहेत. आणि हे जे इथले आहेत हे बुद्धिबळ खेळणारे आहेत. पण प्रश्न विचारला बैठे खेळ खेळणारे एकूण किती खेळाडू? इथं कुठे बैठे खेळच दिले नाही. पण आपल्याला विचार करायचा आहे की हा क्रिकेट मैदानी खेळ आहे, हॉकी मैदानी खेळ आहे आणि बुद्धिबळ हा बैठा खेळ आहे. मग आता आपल्याला जो बैठे खेळ खेळणारे आहेत ते विचारलेत एकूण किती आहेत. तर बैठे खेळ खेळणारे जे आहेत तर ते आहेत हे 8 आहेत, हे 2 आहेत, हे 5 आहेत आणि हे 4 आहेत. आणि हे सगळे बुद्धिबळ खेळणारे आहेत. 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 2 19 हे आहे आपलं उत्तर. आता जो 37वा प्रश्न आहे त्या 37व्या प्रश्नाचा फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 3ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या शेकडा कितीने जास्त आहे. आता पाहिजे आपल्याला फक्त बुद्धिबळ खेळणारे हे आहे 8. आणि नंतर काय म्हणले? 3ही खेळ खेळणाऱ्या तीनही खेळ खेळणारे या तिन्ही आकृतीच्या मध्ये असलेले हे आहेत 5. आता काय सांगितले त्यांनी? खेळाडूंच्या शेकडा कितीने जास्त आहेत. बुद्धिबळ खेळणारे किती येतं? 8 आहेत. 8. आणि तिन्ही खेळ खेळणारे किती येतं? 5 आहे. म्हणजे जास्त किती येतं? 3 आहे. आता हे 3 बुद्धिबळ खेळणारे 3 कोणापेक्षा जास्त आहेत? तिन्हीपेक्षा. तिन्ही खेळणारे किती येतं? 5. आणि त्याला 3 जास्त आहे. जर 5त 3 जास्त आहे तर शेकडा म्हणजे 100त किती? 100त किती असं करायचं ते. आणि मग 5 1 5, 5 2 10 आणि हा 0 इथं घ्यायचा आहे. म्हणजे 20 त्रिक 60. म्हणजे 60% जे आहे ते जास्त आहे. 60% जे आहेत ते जास्त आहेत. पाण्यातील प्रतिबिंब एकदम सोपा प्रश्न आहे. पाहता पाण्यातील प्रतिबिंब पहिले पहा. पाण्यातील प्रतिबिंब आहे म्हणजे फक्त काय करायचंय? वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर एवढं लक्षात ठेवायचंय. आता इथं पहा ही जी भाग दिसतोय तो इथं दिसतोय म्हणजे निश्चितच हे उत्तर नाहीये. त्याच्यानंतर पाण्यामध्ये हा जो भाग आहे तो याच दिशेला येणार आहे. पण इथं पहा ह्या चौथ्या आकृतीमध्ये तो इकडच्या दिशेला म्हणजे आरशासारखं केलंय. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाहीये. आता राहिले 2च उत्तर. आता 2 उत्तरामध्ये पाण्यामध्ये
हा जो खाली बाण आलेला आहे, हा जो बाण आहे हा वरच्या दिशेला जाणार आहे, इथं तो खालीच राहिलेला आहे, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही, आपलं उत्तर हे आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न तोच आहे. प्रश्न पुन्हा काय करायचं आपल्याला, पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे. पहा, ATN हे अक्षर दिलेली आहेत. पाण्यातील प्रतिबिंब शोधताना आपल्याला काय करायचंय, वरचा भाग खाली दिसतोय, तर इथं पहा तुम्हाला चौथ्या पर्यायामध्ये हा टी जसून तसाच दिसतोय. एवढ्या एकाच याच्यावरून लक्षात येईल की हे जे चौथं उत्तर आहे ते उत्तर आपलं नाहीये, चौथा पर्याय नाहीये. इथं पहा, आता पाण्यातील प्रतिबिंब शोधतो, इथं 2 नंबरला टी आहे आणि हा इकडे 3 नंबरला तो जागा सरकून जाऊ शकत नाहीये. त्याला फक्त आपल्याला काय करायचं, वरची दिशा खाली, ते पण उत्तर नाहीये. आणि आता पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये आपलं उत्तर असण्याची शक्यता आहे. तर हा जो यन आहे, हा यन या ठिकाणी जसाच्या तसा दिसतोय, म्हणजे हे पण उत्तर नाहीये. आणि मग आता तुम्ही पहा, हे पाण्यामध्ये पहा आपल्याला अशा पद्धतीचा, हे इथून जी सुरुवात झाली ती इथे येते आणि हे इथून जी सुरुवात झाली ती इथे येते आणि हे वरची बाजू एकदम खाली येते आणि अशा पद्धतीने हे जे उत्तर आहे, तर हे जे उत्तर आपलं बरोबर आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. आणि आता आपल्याला विचारले 2 अचूक पर्याय. अचूक म्हणजे बरोबर. 2 पर्याय काय करायचे आहेत आपल्याला, बरोबर शोधायचे आहेत. पहा, तो पहिला जो 23 आहे, या 23चा आणि 49चा कसा संबंध आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. जर आपण असं केलं, 23 गुणिले 2, 23 गुणिले 2, तर ते होतील 46 आणि त्याच्यामध्ये जर आधी 3 टाकले तर आपल्याला उत्तर मिळेल 49. आता जर आपण असंच केलं, 41 गुणिले 2 ते होतील 82 आणि त्याच्यात जर पुन्हा आपण 3 टाकले तर आपल्याला येतील 85 आणि हे राहिलं आपलं उत्तर. पण इथं आपल्याला काय केलेलं आहे, त्यांनी 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. आणि आता आपल्याला दुसरा जो अचूक पर्याय आहे तो दुसरा अचूक पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी हे लक्षात घ्या, इथं असं केलेले पहा, या 2चा वर्ग 4 आहे आणि या 3चा वर्ग 9 आहे. मग आता आपण इथं या 4चा वर्ग घेऊ 16 आणि लगेच 1चा वर्ग घेऊ 1 आणि मग आपलं जे उत्तर आहे ते उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 1, 161. म्हणजे आपले 2 पर्याय बरोबर झाले, एक पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर अत्यंत सोपा प्रश्न आलेला आहे पहा, सोन्याची संज्ञा आहे आणि आपल्याला विचारलेली आहे चांदीची संज्ञा, आणि चांदीची जी संज्ञा आहे ती आहे AG. चांदीची संज्ञा आहे AG. ही मग इथे आहे ऍल्युमिनियम, फेरस, कॉपर, तांबे, अशा पद्धतीने हे बाकीच्या इतर संज्ञा आहेत. आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे चांदी AG. इथे पहा प्रश्न, वसंत, वर्षा, ग्रीष्म याच्याकरता काय करायचं आपल्याला, जे 6 ऋतू आहेत त्यांची नाव पाठ पाहिजे. तर वसंत, ग्रीष्म,
वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. काय करायचं, हे नाव पाठ करायचे आणि हे नाव पाठ करायसाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो. टोपी, पहिलं अक्षर घ्यायचं आणि फक्त एवढं पाठ करा, व ग्री व श हे शी. आणि हा जो क्रम आहे हा क्रम तुमच्या लक्षात राहील. वग्रीव श हे शी, वग्रीव श हे शी. फक्त लक्षात ठेवायचं पहिला वसंत आहे आणि मग नंतर ग्री म्हणजे ग्रीष्म, व म्हणजे वर्षा, श म्हणजे शरद, हे म्हणजे हेमंत, शी म्हणजे शिशिर. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, वसंत वर्षा, वसंत वर्षा म्हणजे असं झालं हे वसंत वर्षा. आणि नंतर ग्रीष्म काय, मग त्यांनी एक ऋतू सोडून चालले ना, मग आपण पण एक ऋतू सोडून जाऊ. ग्रीष्म, शरद आणि शरद आपलं उत्तर आहे. वसंत नंतर एक ऋतू सोडून वर्षा येतो आणि मग ग्रीष्म नंतर एक ऋतू सोडून शरद येईल. शरद आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे. त्याची सूचना अगोदरच होती. 43 या आकृतीला अशी आकृती आहे, तर या आकृतीला कोणती येईल. तुमच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी या ज्या रेषा आहेत या रेषा त्याच्या विरुद्ध इथं घेतलेल्या आहेत आणि या ज्या आहेत त्या इकडे आणलेल्या आहेत. इथं ज्या आडव्या रेषा आहेत त्या इकडे घेतलेल्या आहेत आणि इथल्या उभ्या रेषा इथं घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे जे त्रिकोण आहेत ते इथं घ्यायचे आणि हे जे गोल आहेत ते इथं घ्यायचे. आता बघू आपण इथं हे जे तारका आहेत हे चांदण्या इकडच्या याच्यात घ्यायच्यात आणि हे भरलीव गोल इथं घ्यायचे आहे. तर असं कुठं झालेलं आहे, तर असं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये झालेलं आहे. पहा की हे दोन त्रिकोण इथं आले, हे 4 गोल इथं, या 3 तारका इथं आणि हे 3 भरलेले इथं. थोडा थोडा फरक असतो पण आपण काय करायचं, काळजीपूर्वक किती आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 44 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे वर्णमालेवरील. आता आपल्याला काय करायचंय, इथं पण 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 2. आता ज्यावेळेस वर्णमालेवरचा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचंय, पहिल्यांदा आपण यांना क्रमांक द्यायचे आहेत. तुम्ही काय करायचं, परीक्षेत गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं तो प्रत्येक पानावर असते, पण तुम्हाला जिथं कच्चं काम करायचंय त्या ठिकाणी 5-5च्या गटाने एबीसीडी लिहून ठेवायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला याचे क्रमांक देण्यासाठी मी एबीसीडी लिहितो, तसे तुमचे जे पाठ असतील नंबर तरी सुद्धा या ठिकाणी घेतो. पहा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू सी डब्ल्यू एक्स आणि वाय. तुम्ही असं लिहून ठेवायचंय आणि 5-5च्या गटाने लिहिल्यानंतर तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा याला नंबर द्यायचे. डी चा नंबर आहे 4, इथं नंबर दिला 4. आणि एच चा नंबर आहे 8, इथं नंबर दिला 8. आणि एन चा नंबर आहे 14, इथं नंबर दिला 14. बी चा नंबर आहे 2 आणि एफ चा नंबर आहे 6. आता जर 4 आणि 8
ते 14 झाले, तर 4 आणि 8 चे 14 कसे झाले? 8 आणि 4 12 आणि त्याच्यात 2 टाकले, 14 झाले. मग आपण काय करू, हे जे 2 आणि 6 आहेत यांची बेरीज 8 झाली, 8त 2 टाकू 6. मग जर n जर 14व्या क्रमांकाचा आहे तर आपण 10व्या क्रमांकाचा अक्षर निवडू आणि 10व्या क्रमांकाचं जे अक्षर आहे ते आहे जे, आणि हे जे आहे इथं 4 नंबरच्या पर्यायामध्ये, जे आहे 4 नंबरच्या पर्यायामध्ये. आता हा जो n आहे, हा n आपण आता उजवीकडून म्हणजे पाठीमागून पाहू. याचा क्रमांक आहे हे 5 आणि हे 5 10 आणि याचा उजवीकडून 12वा क्रमांक आहे. आता याचा उजवीकडून 12वा क्रमांक आहे. मग आपल्याला काय करायचं, आता याचा इकडून 2 आणि 6 8, तर आपल्याला याचा काय करायचं आहे, इकडून जो नंबर आहे तो नंबर पाहायचा आहे 8वा. हे 5 आणि हे 3 8 आणि हा आहे 8 8. अशा पद्धतीने 2 पर्याय आल्यामुळं दोन्ही बाजूने काय करावं लागलेले आहे, आपल्याला याची किंमत घ्यावी लागलेली आहे. पहा, याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, पहा, एका सांकेतिक भाषेत हरीश हा शब्द 7 4 5 8, शीतल हा शब्द 3786, रतीब हा शब्द 5826 असा लिहिलेला आहे. हे पहा, या ठिकाणी मी हे शब्द लिहितो. तर आपल्याला या दोन प्रश्नाचे उत्तर लिहायचे, तर 45 आणि 46 याच्यानुसार, या सूचनेनुसार. आता पहा, इथं लिहिले हरीश, हरीश, हरीशला काय दिले त्यांनी 7458. दुसरा शब्द आहे शीतल, शीतल, आणि शीतलला लिहिलेला आहे 3786. त्याच्यानंतरचा शब्द आहे रतीब, रतीब, आणि रतीब लिहिलाय 5800. आता विद्यार्थी मित्र, एक लक्षात घ्या, या तिन्ही शब्दामध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती सारखी गोष्ट आहे वेलांटी. याच्यात पण वेलांटी आहे, याच्यात पण वेलांटी आहे आणि याच्यात पण वेलांटी आहे. मग आता तिन्ही अंकांमध्ये एकच अंक सारखा आहे आणि तो आहे 8 8 आणि 8. मग इथे लिहून ठेवायचे वेलांटी. वेलांटीसाठी आलेला आहे आपल्याकडं 8. आता इथं श आहे, इथं श आहे आणि इथं श आहे. या दोन्हीमध्ये, फक्त वरच्या दोन्हीमध्ये एक अंक सारखा आहे आणि तो आहे 7. हे दोन्हीमध्ये 7, म्हणजे आपल्या श साठी आला 7. आता इथं र आहे, इथं र आहे आणि इथं पण र आहे. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये आणि वरच्या याच्यामध्ये, म्हणजे इथं हे दोन्ही सारखं आहे 5, म्हणजे र साठी आलेला आहे 5. आता काय झालंय, याच्यामध्ये त आहे आणि याच्यामध्ये त आहे, या दोन्ही मध्ये सारखा शब्द आहे, सारखा अंक आहे. त साठी इथं आहे 6. आता काय झालेलं आहे, इथं राहिलंय ह, म्हणजे ह साठी आलेला आहे 4. ह साठी आलेला आहे 4. इथं राहिलंय 3,
तो 3 आलाय ल साठी आला आहे 3 आणि खाली राहिलाय ब, तो ब आलेला आहे 2 साठी. आता आपण या अंकाचे नंबर काढून घेतल्यानंतर पहिला प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, किनारा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या अंकाने दर्शवलाय. किनाऱ्याने विचारलेला आपल्याला, त्याचा समानार्थी शब्द विचारलाय आणि किनाऱ्याचा समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहे तीर. काय आहे? तीर. तो साठी काय घेतलेला आहे? तो साठी आपण घेतलेला आहे 6. या वेलांटीसाठी काय घेतलेला आहे? वेलांटीसाठी आपण घेतलेला आहे 8 आणि र साठी आलेला आहे 5. 6, 8, 5 आणि 6, 8, 5 आणि हे राहिलं आपलं उत्तर 6, 8, 5. त्यानंतरचा प्रश्न आहे 2, 7, 8, 5 या सांकेतिक अंकापासून तयार होणारा शब्द 2. हे 2 साठी आपण काय घेतलेलं आहे? 2 साठी आपण घेतलेला आहे ब. 2 साठी आपण घेतलेला आहे 2, 7, 8, 5 आणि 2 साठी आपण घेतलेला आहे ब. 7 कशासाठी घेतलेला आहे आपण? 7 आपण घेतलेला आहे श. आपण 8 कशासाठी घेतलेला आहे? आपण 8 घेतलेला आहे वेलांटीसाठी शी. आणि आपण 5 कशासाठी घेतलेला आहे? र. आणि आपला शब्द झाला आहे बशीर. 2, 7, 8, 5 या सांकेतिक शब्दापासून आपला शब्द बनलेला आहे बशीर. पुन्हा प्रश्न आहे आपल्याला, वर्णमालेवरील प्रश्न आहे. पुन्हा वर्णमाला लिहितो मी, पहा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. काय करायचं आपल्याला? जे प्रश्नामध्ये जे वर्ण दिलेले आहे त्यांना काय करायचं आहे? आपल्याला नंबर द्यायचे आहेत. तर याचा नंबर इथं खाली घेतो. COT आणि इथं आहे ELLV. T चा नंबर आहे 3, O चा नंबर आहे 15, T चा नंबर आहे 20, E चा नंबर आहे 5, L चा नंबर आहे 12 आणि V चा नंबर आहे 21. 22. आता आपलं असं लक्षात येईल की हे 3 आहेत, याच्यामध्ये अधिक 2 झाले 5. हे 15 आहेत, इथं वजा 3 झाले 12 आणि हे 20 आहेत, याचे झाले 22. पाहू आता पुढच्या मध्ये पण तसंच होतंय काय पाहू. यस UNURP. यसचा नंबर आहे आपला 15 आणि 20 19. यू चा नंबर आहे आपला 21 आणि एन चा नंबर आहे 14. यू चा नंबर आहे 21, आर चा नंबर आहे 18, पी चा नंबर आहे 16. इथं जसं 2 मिळाले होते पहा, 19 आणि 2 21. इथं जसे 15तून 3 मायनस झाले होते तसे इथं 3 मायनस झाले. 21 - 3 18
आणि इथं जसे 2 मिळाले होते तसे इथं पण 2 मिळाले, 14 + 16. आता आपल्याला शब्द लिहायचा आहे PIG. 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 P चा नंबर आहे 16, I चा नंबर आहे 9 आणि G चा नंबर आहे 7. इथं जसं केलं तसं याच्यामध्ये 2 मिळवा. 16 आणि 2 18 झाले आणि 18चा क्रमांक आहे R. याच्यातून 3 कमी करा. 9तून 3 गेले 6 आणि 6चा क्रमांक आहे F. याच्यामध्ये परत 2 मिळवा. G आणि 2 9 झाले I. RFI. आणि आपले उत्तर आहे पहिल्या क्रमांकाचं RFI. अगदी सोपा प्रश्न आहे पाहता. आरशातील प्रतिमा. आरशामध्ये काय करायचंय? फक्त उजवीकडची बाजू डावीकडे न्यायची आहे. नक्कीच हे वरच आहे ना, वरच राहणार आहे. आता हे खाली होणार नाही. म्हणजे पहिला पर्याय लगेच चुकीचा आहे पहा. ते चुकलाय आणि इथं पण खाली झालंय, हे पण चुकलं. आता राहिले 2च उत्तर. तर 2 मध्ये थोडं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे आहे हे इथं ह्या रेषेच्या खाली चाललेलं आहे आणि याचं इथं रेषेच्या आत गेलेलं आहे. म्हणजे हे चुकलेलं आहे आणि मग आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. अगदी सोपा प्रश्न आहे पहा. प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल? एकदम सोपं आहे पहा. इथं गोल आहे, त्या अर्थी इथं त्रिकोण होणार नाहीये. इथं त्रिकोण होणार नाहीये. इथं चौकोन आहे, त्या अर्थी इथं गोल होणार नाहीये. आणि इथं चौकोन आहे म्हणल्यावर इथं चौकोन होणार आहे. आणि इथं असं त्रिकोण केलेलं आहे म्हणजे हा त्रिकोण होतो, हे गोल होते इथं. आणि मग आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न असा आहे पहा. पर्यावरण दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षातील बाल दिनाचा वार कोणता असेल? अगोदर आपल्याला पर्यावरण दिन माहित पाहिजे. तर पर्यावरण दिन असतो 5 जून. शुक्रवारी असल्यास त्याच वर्षातील बालदिन, आपल्याला बालदिन पण माहित पाहिजे. बालदिन असतो 14 नोव्हेंबर. म्हणजे आपल्याला 5 जूनचा वार दिलेला आहे शुक्रवार आणि वार काढायचा आहे 14 नोव्हेंबरचा वार. आपण आता हा जो 5 जून दिलेला आहे हा 5 तारीख धरायची नाही. 6 तारखेपासून जून मध्ये उरलेले दिवस घ्यायचे. 6 तारखे जून मध्ये असतात 30 दिवस. 30 मधले 5 गेले म्हणजे जून मध्ये राहिले 25 दिवस. जुलै मध्ये असतात 31 दिवस. ऑगस्ट मध्ये असतात 31 दिवस. सप्टेंबर मध्ये असतात 30 दिवस. ऑक्टोबर मध्ये असतात 31 दिवस. आणि नोव्हेंबरची 14 तारीख करायची म्हणजे नोव्हेंबरचा 14 दिवस. यांची करायची बेरीज. 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12. आजच्या आलेला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 16. 162 दिवस झाले. आता आपल्याला काय करायचंय? ह्या 162 दिवसाला 7 ने भाग द्यायचा आहे. आणि 7 ने भाग दिल्यानंतर भाग जातो 7 2 14. 16तून 14 गेले, खाली राहिले 2.
वरचे 2 खाली घेतले आणि आता भाग गेला 7 त्रिक 21 आणि बाकी राहिली 1. याच्यामध्ये आपल्याला या भागाकाराशी काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त घेणं देणं आहे बाकीचं, आणि ही बाकी उरलेली आहे 1 आणि आपल्याला जो वार दिलेला होता त्या वाराच्या पुढे फक्त एका वाराने जायचंय आणि तो जो वार आहे तो आहे शनिवार, आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. कुणाला काही जर शंका असेल तर आपण विचारू शकता. खूप छान शिकवलं सर, सगळं समजलं. थँक्यू सर. धन्यवाद. कोण बोलताय? गजल शेख. शिकवलं. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. तर उद्या पण तुमच्या क्लास तर खूप छान शिकवलं. हो, उद्या. येस सर. धन्यवाद. खूप छान खूप छान